नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संचलित श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथून मी प्राध्यापक भगत राजेंद्र बापूसाहेब प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया उपघटक संदेशवहन हे आपणासमोर घेऊन आलेलो आहे. या अगोदरच्या पाठामध्ये आपण उपघटक व्यापार व पर्यटन याविषयी सविस्तर माहिती अभ्यासलेली होती. यानंतर तृतीयक आर्थिक क्रियातील महत्त्वाची आर्थिक क्रिया म्हणजे संदेशवहन याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. संदेशवहनाच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या संदेशवहनाचे साधने हे अभ्यासणार आहोत. सांगा पाहू या अंतर्गत आकृती 6.4 दिलेली आहे. कालमापी संदेशवहनाची साधने. या आकृतीचं जर आपण निरीक्षण जर बारकाईने केलं तर आपल्याला या आकृतीचे 2 भाग झालेले दिसतात. एक पहिला भाग म्हणजे मानव समूहाने राहू लागला तो काळ आणि दुसरा भाग म्हणजे सद्यस्थिती. आणि संदेशवहनाचे साधने या आकृतीमध्ये दिलेले आहेत. क्रमाक्रमाने आपण एक एक साधन त्या ठिकाणी पाहूया. रंगीबेरंगी धूर, संदेशवाहक, घोडस्वार, सांडणीस्वार, टपालवाहक, टेलिग्राम, फॅक्स, दूरध्वनी, रेडिओ हॅम, रेडिओ, दूरदर्शन, पेजर, ईमेल, भ्रमणध्वनी आणि उपग्रहीय दूरध्वनी अशा प्रकारचे संदेशवहनाचे साधने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रस्तुत आकृतीमध्ये दिलेले आहेत. त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, वरील कालमापीत उल्लेखलेल्या बाबी कशाशी संबंधित आहेत? आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या कालमापीत प्राचीन काळापासून ते सद्यस्थितीपर्यंत कालमापी करणारी संदेशवहनाची साधने दर्शवलेली दिसून येतात. दुसरा प्रश्न आहे, यापैकी कोणती साधने तुमच्या माहितीची आहेत? आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की टपालवाहक, टेलिग्राम, फॅक्स, दूरध्वनी, रेडिओ, दूरदर्शन, पेजर, ईमेल आणि भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल हे आपल्या माहितीची साधने दिसून येतात. प्रश्न तिसरा, यापैकी कोणती साधने तुम्ही वापरता? यापैकी जी आपण दैनंदिन जीवनामध्ये जी साधने वापरतो ती आहेत दूरदर्शन, रेडिओ, ईमेल आणि भ्रमणध्वनी या साधनांचा वापर आपण करतो. प्रश्न चौथा, वरीलपैकी कोणती साधने आता कालबाह्य झाली आहेत? आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर रंगीबेरंगी धूर, संदेशवाहक, घोडेस्वार किंवा सांडणीस्वार, टपालवाहक, फॅक्स इत्यादी साधने कालबाह्य झालेली दिसून येतात. प्रश्न 5वा, ही साधने कालबाह्य होण्याची कारणे काय असावीत? आता ही जर या साधनांचं जर निरीक्षण केलं तर यामधील बहुतांशी जी साधने आहे मानव समूहाने राहू लागला त्या काळातील साधने जी आहेत ती आपल्याला कालबाह्य झालेली दिसून येतात. त्याचं कारण सांगता येईल, आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग मानले जाते. अलीकडे त्याची गरज व वापर वाढला, त्यामुळे अधिक गतिमान व अचूक
साधने विकसित झाली. त्यामुळे काही साधने जी आहेत ती कालबाह्य ठरली असावीत. प्रश्न 6 दिलेला आहे. या यादीत तुम्ही अजून भर घालू शकता का? आकृतीमध्ये जे संदेशवहनाचे साधने दिलेले आहेत, या व्यतिरिक्त काही संदेशवहनाचे साधने जर असतील तर त्याची यादी आपल्याला तयार करायची आहे. त्यामध्ये पहा, दैनंदिन जीवनातीलच ती साधने दिसून येतात. उदाहरणार्थ फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, गुगल, व्हॉट्सअप, विविध प्रकारचे टेक्स्ट मेसेजेस, मेसेंजर, ट्विटर इत्यादी संदेशवहन साधनांची यादी आपल्याला तयार करता येईल. संदेशवहन भौगोलिक स्पष्टीकरण हा आपला पुढील पॉईंट आहे. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते आणि संदेशाचे वहन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया असते. संदेशवहनाच्या बाबतीत 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक पहिला गट म्हणजे प्राचीन किंवा आदिम काळातील संदेशवहन आणि दुसरा गट म्हणजे वर्तमान काळातील संदेशवहन. प्राचीन किंवा आदिम काळातील संदेशवहनामध्ये चित्राची भाषा, चिन्हांची भाषा, बोलणे, सांकेतिक भाषेत लिहिणे, अंगविशेष, मृदा तसेच रंगीत धुराचा वापर इत्यादी साधनांचा उपयोग हा प्राचीन व आदिम काळामध्ये केला जात होता. वर्तमान काळात संदेशवहन साधनांचा वापर. संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट इत्यादी माध्यमातून पोचविला जातो. सध्याच्या युगात संदेशवहन, माहिती संप्रेषण परवलीचे शब्द आहेत. माहितीचे युग म्हणून नावारूपास आले. ज्याकडे माहिती तो आघाडीवर होणार. याचाच अर्थ ही माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. उदाहरणार्थ कृत्रिम उपग्रहाचा वापर. अवकाशात अगणित प्रकारचे कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम करतात. याचे असंख्य प्रकारचे उपयोग हे दिसून येतात. उदाहरणार्थ यातून नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल माहिती मिळवली जाते. हवेची स्थिती, भूगर्भातील हालचाली, आवर्त, खनिज साठे शोधणे, एखाद्या ठिकाणचा अक्षांश व रेखांश मिळवणे यासाठी या संदेशवहन साधनांचा उपयोग केला जातो. या सर्व संदेशवहनाचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरा डोके चालवा. अशा प्रकारची जी स्लाइड आहे ती या ठिकाणी दिसते आणि एक प्रश्न विचारलेला आहे. नकाशा हे संदेशवहनाचे साधन आहे का? विद्यार्थी मित्रांनो, संदेशवहनाचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे साधने हे अभ्यासलेले आहेत आणि त्या साधनामध्ये नकाशा हे संदेशवहनाचं साधन आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर सांगता येईल होय, नकाशा हे संदेशवहनाचे साधन आहे. नकाशाद्वारे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते. प्राकृतिक, राजकीय नकाशाद्वारे आपल्याला प्राकृतिक व मानवी घटकांची माहिती मिळते. नकाशात असणाऱ्या सांकेतिक चिन्हे व खुणांच्या साहाय्याने जास्तीत जास्त माहितीची आपण संकलन करू शकतो. उदाहरणार्थ पर्वत, पठारे, मैदाने
नद्या, वने, विविध प्रकारची खनिज संपदा, रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, जगभरातील विविध बेटे यांचं संकलन आपण हे नकाशाच्या माध्यमातून करू शकतो. तसेच गुगल मॅपच्या साहाय्याने आपण नकाशाद्वारे वेगवेगळ्या देशांची माहितीही अभ्यासू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू या अंतर्गत भूगोल विषयाच्या इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिकापैकी कोणती प्रात्यक्षिके तुम्ही कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने संदेशवहनाद्वारे केली आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. इयत्ता 11वी स्थलनिर्देशक नकाशे व हवा स्थितीदर्शक नकाशे यावर विविध प्रात्यक्षिके देण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ नकाशा वाचन, विश्लेषण, परिचय यासाठी नकाशे मिळवणे, GPS आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणे, इयत्ता 12वीच्या वर्गासाठी विविध ॲपचा वापर करून माहिती मिळवली जाते. यासाठी कृत्रिम उपग्रहाचा वापर हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, परत या ठिकाणी पहा बरे जमते का या अंतर्गत एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती अभ्यासायची आहे. खालील दिलेल्या माहितीसाठी योग्य आलेख काढा आणि या माहितीचा अर्थ सांगणारा परिच्छेद लिहा. तक्ता क्रमांक 6.4 स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये विविध क्षेत्रांचे योगदान हे टक्केवारीमध्ये दर्शवलेले आहे. एकूण 10 देश या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि 10 देशामधील 2018 सालामधील प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायामधील टक्केवारी दिलेली आहे. या देशांमध्ये पहिला देश आहे डेन्मार्क. प्राथमिक व्यवसायामध्ये 1.0, द्वितीयक व्यवसायामध्ये 34.0, तृतीयक व्यवसाय 65.0, भारत 14.0, 30.0, 56.0, केनिया 34.0, 23.3, 42.7, न्यूझीलंड 7.0, 27.4, 65.6, रशिया फेडरेशन 3.0, 43.0, 54.0, ताजिकिस्तान 21.0, 27.2, 41.8, टांझानिया 29.0, 33.1, 37.9, युगांडा 24.0, 28.4, 47.6, युनायटेड किंगडम 1.0, 28.5, 70.5 आणि शेवटचा देश दिलेला आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने 21.6 आणि 77.4. अशा प्रकारे या 10 देशांची 2018 या सालातील प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायातील आकडेवारी ही दिलेली आहे आणि या आकडेवारीच्या आधारे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो आलेख काढायला सांगितलेला आहे. आलेख काढण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे. या ठिकाणी या 10 देशांचं जर आपण निरीक्षण केलं तर सर्वाधिक तृतीयक व्यवसायामध्ये संयुक्त संस्थाने हा देश 2018 मध्ये आघाडीवर असलेला दिसून येतो.
तर प्राथमिक व्यवसायामध्ये प्रामुख्याने केनिया हा देश आघाडीवर असलेला दिसून येतो. प्राथमिक व्यवसायामध्ये केनिया या देशाचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा हा 34% आहे. द्वितीयक व्यवसायामध्ये रशियन फेडरेशन हा 2018 या वर्षामध्ये आघाडीवर असलेला देश हा दिसून येतोय. 43% एकूण राष्ट्रीय स्थूल उत्पादनामध्ये या रशियाचा द्वितीयक व्यवसायामध्ये वाटा हा दिसून येतोय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भाग पाहणार आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी या अगोदर आपण ज्या तृतीयक आर्थिक क्रिया अभ्यासलेल्या आहेत त्यामध्ये प्रथमतः वाहतूक, व्यापार, पर्यटन, संदेशवहन या प्रकारच्या आर्थिक क्रिया ह्या अभ्यासलेल्या आहेत. चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक व्यवसाय हा पुढील आर्थिक क्रिया आहेत. सुरुवातीला चतुर्थक आर्थिक क्रियापर्यंत क्रिया ह्या होत्या, परंतु नंतर पंचक आर्थिक क्रियांचा त्यामध्ये समावेश हा केला गेलेला दिसून येतो. सुरुवातीला आपण चतुर्थक आर्थिक क्रिया अभ्यासणार आहोत. जे व्यवसाय केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवितात अशा अनुत्पादक बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांचा समावेश चतुर्थक व्यवसायामध्ये केला जातो. या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा प्रामुख्याने समावेश हा केला जातो. यामध्ये वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश हा केला जातो. पाचवी जी आर्थिक क्रिया आहे ती म्हणजे पंचक आर्थिक व्यवसाय. ज्या व्यवसायातील लोक केवळ उच्चस्तरीय निर्णय घेतात व नीती निर्धारित करण्यात गुंतलेले असतात त्या व्यवसायास पंचक आर्थिक क्रिया असे म्हणतात. या व्यवसायात व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, सरकारी अधिकारी, न्यायाधीश व विविध संशोधक यांचा समावेश या पंचक आर्थिक व्यवसायामध्ये केला जातो. यामध्ये प्रामुख्याने विधानसभा, विधान परिषद सदस्य म्हणजेच आमदार, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणजेच खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकारणाशी निगडित व्यक्ती, विविध प्रकारचे समाजसेवक यांचा समावेश या पंचक आर्थिक क्रियामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक स्तूप दिसतो. या स्तूपामध्ये या 5 प्रकारच्या आर्थिक क्रिया दाखवलेल्या आहेत. पहिली आर्थिक क्रिया जी आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. या प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये लोक हे जास्त प्रमाणात गुंतलेले आहेत, त्यामुळे याचा भाग जो आहे तो जास्त दिसतोय. आणि जसजसं आपण पंचक आर्थिक क्रियाकडे जावे तसतसा या स्तूपाचा भाग जो आहे तो निमुळता होत गेलेला दिसून येतोय. म्हणजेच प्राथमिक आर्थिक क्रियापासून ते पंचक आर्थिक क्रियापर्यंत
त्यामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण हे कमी कमी होताना दिसून येतंय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करून पहा या अंतर्गत आकृती 6.5 मधील नकाशात 5 काल्पनिक देशांची माहिती दिलेली आहे. नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. नकाशाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. नकाशाच्या उजव्या बाजूला सूची दिलेली आहे पहा. त्यामध्ये नदी, आंतरराष्ट्रीय सीमा, वने, भात किंवा तांदूळ, बंदरे, कॉफी, चहा, उद्यान आणि मासेमारी, फळे हे सांकेतिक चिन्हांच्या साहाय्याने दर्शवलेले आहेत आणि या चिन्हांचा वापर नकाशामध्ये केलेला आहे. आकृती 6.5 मधील नकाशाच्या आधारे आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरे हे सोडवायची आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. नकाशामधील देशात नैसर्गिक साधन संपत्ती लक्षात घेता तेथे कोणकोणते व्यवसाय भरभराटीस येतील ते सांगा. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर प्राथमिक व्यवसाय, त्यामध्ये शेती, वनोत्पादन, मासेमारी, फलोद्यान, तसेच द्वितीयक व्यवसायात फर्निचर, चहा व कॉफी कारखाने, तसेच तृतीयक व्यवसायात वाहतूक, पर्यटन, व्यापार, संदेशवहन इत्यादी व्यवसाय भरभराटीस येतील. प्रश्न दुसरा आहे. या व्यवसायातून उत्पन्न होणाऱ्या मालाची आयात निर्यात कोणकोणत्या देशादरम्यान होईल? उत्तर पाहूया. नकाशामध्ये अ, ब, क, ड, ई असे 5 देश दिलेले आहेत. अ हा देश तांदूळ व चहाचे उत्पादन घेतो, म्हणजे फळे, कॉफी, जंगल उत्पादने. क, ब, ड या देशातून आयात करता येईल. ई या देशाला समुद्र किनारा लाभलेला नाही, म्हणून माशांची आयात, चहाची आयात अ, ब, क, ड या देशांकडून करता येईल. क हा देश एकमेव कॉफीचे उत्पादन घेतो, म्हणून अ, ब, ड, ई या सर्वच राष्ट्रांना क हा देश कॉफी निर्यात करता येईल. ब हा देश उद्यान शेती करीत आहे. अ, क, ड, ई या देशात ही शेती केली जात नाही, म्हणून ब हा देश या देशांना उच्च प्रतीच्या फुलाची निर्यात करील. ड हा देश मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे. मासेमारी व वनांचे प्रमाण जास्त दिसून येते. ड हा देश मासे व वन्य उत्पादने अ, ब, क या देशांना निर्यात करता येईल आणि या देशांकडून भात किंवा तांदूळ, चहा, कॉफी, फळे आयात करावी लागतील. प्रश्न तिसरा आहे. या व्यापारासाठी कोणकोणते तृतीयक व्यवसाय या देशांमध्ये निर्माण होतील? या व्यापारासाठी वाहतूक, व्यापार, संदेशवहन, पर्यटन हे तृतीयक व्यवसाय निर्माण होतील. प्रश्न चौथा. देश ई येथे सागरी किनारा नसल्यामुळे व्यापारावर काय फरक पडेल? नकाशाचं जर निरीक्षण केलं तर ई या देशाला सागरी किनारा लाभलेला दिसून येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास मर्यादा येतील
पर्यटन, मासेमारी व्यवसायास या ठिकाणी मर्यादा निर्माण होतील असे आपल्याला सांगता येईल. प्रश्न 5वा, खालील देशांचा विचार करता भौगोलिक घटकांचा मानवाच्या आर्थिक क्रियावरील परिणाम थोडक्यात मांडा. उत्तर आहे स्थान, भूरचना, मृदा, हवामान, पाणीपुरवठा या भौगोलिक घटकांचा परिणाम मानवाच्या आर्थिक क्रियांवर होताना दिसून येतो. उदाहरणार्थ, ई देशाला समुद्रकिनारा नसल्यामुळे मासेमारी व्यवसायास मर्यादा निर्माण होतात. अ, ब, क, ड या देशांचे स्थान सागरी किनाऱ्यावर आहे. याचा परिणाम किनारी प्रदेशात पर्यटन, व्यापार, वाहतूक या आर्थिक क्रिया विकसित झालेल्या दिसून येतील. वरील 4ही देशांच्या किनाऱ्यावर बंदरे आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व पर्यटन मोठ्या प्रमाणात वाव असलेला आपल्याला दिसून येतो. सागरी पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तृतीयक आर्थिक क्रिया हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.